नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चिकन आणि मटनसाठी वाटण बनवून दाखवणार आहे आणि ह्याच वाटणमध्ये तुम्हाला मी चिकन पण बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी साहित्य किती घेतले बघा। तर ह्या साहित्यामध्ये तुमचं कमीत कमी 2 किलो सुद्धा मटन बनवू शकतं, 2 किलो सुद्धा तुम्ही चिकन बनवू शकता। मग तुम्ही पातळ बनवलं तरी चालू शकते, सुक्कं बनवलं तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकू शकता हे आपण रेसिपीमध्ये सांगणार आहे। पूर्ण रेसिपी नीट बघा, कारण पहिल्या पण खूप साऱ्या मी वाटण रेसिपी अपलोड केलेले आहेत, पण हे पण एकदा करून बघा, खूप चविष्ट असं होतं। मीडियम आकाराचे 3 कांदे मी बिन तेलाचेच तव्यामध्ये, लोखंडाच्या तव्यात किंवा कोणत्या पण तव्यात तुम्ही भाजून घेतले तर चालेल। भाजताना असा कलर आला पाहिजे, जास्त करपून देऊ नका। सुक्कं खोबरं 1.5 वाटी घेतलेलं आहे, एवढी मोठी वाटी त्यातले अर्धी वाटी, असे 1.5 वाटी मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। ते पण मी बिन तेलाचं तव्यामध्ये भाजून घेतलेलं। त्यातलं तुम्हाला सांगते, 1 वाटी सुक्कं घेतलं तरी चालू शकते आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं तरी चालू शकते। पण सुक्कं वेगळं भाजा आणि ओलं वेगळं भाजा। तुकडे करून न भाजता खिसून जर भाजलं तर अजून छान भाजलं जातं। मग दोन्हीमधलं कुठलं कसं पण तुम्ही भाजू शकता। 2 टोमॅटो घेतलेले आहेत, हे कच्चेच घेतलेले आहेत। हे का नाही, जेव्हा आपण रेसिपी बनवतो ना त्या टायमाला तुम्ही हे हलकेसे कांद्याच्या तव्यामध्ये फोडे फोडे करून भाजून टाकले तरी पण चालू शकते, नाहीतर अशीच पेस्ट केली तरी चालेल। आता हे कसे मी देशी घेतलेले आहेत, तुम्ही जे तुमच्याकडे असतात ते तुम्ही घेऊ शकता, पण 2 किंवा पातळला 1 आणि सुक्याला 1 असं 2 घेऊ शकता। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर अजून एखादा जर घातलं तरी पण चालू शकते। 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। 2 गड्डी लसूण घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे म्हणजे पोपटी कलरच्या घेतल्या तरी चालतील, पण ते आणि तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालतील, त्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, नीट करून घेतलेली आहे। थोडी फुलाचे कोथिंबीरसुद्धा तुम्ही नंतर जेव्हा रेसिपी बनवताना तेव्हा टोमॅटो बरोबर जरी बारीक करून जरी टाकली तरी चालेल, किंवा ह्या वाटणमध्ये जरी बनवली तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये 2-4 पानं तुम्ही पुदिन्याची पण टाकू शकता। गरमीच्या दिवसात म्हणजे असं कोणती गोष्ट खाल्ली तर पोटासाठी चांगलं असतं, तर तुम्ही त्यात पुदिना पण ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बघा, आपण जो जेवतो ना ती खसखस घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे। 1.5 चमचा मी सफेद तीळ घेतलेले, ते पण भाजून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा धने 2 चमचे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, ते पण असं भाजून घेतलेलं आहे। 1 कच्चाच तेजपत्ता घेतलेला आहे, तो पण तुम्ही थोडा भाजला तरी चालू शकतं। 1 स्टार फूल घेतलेला आहे गरम मसाल्यामध्ये। 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी जावित्री घालायची ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 2 साधे विलायची आहेत, 1 मसाला विलायची आणि 1 साधी विलायची जरी घेतली तरी चालेल, नाहीतर दोन्ही पण तुम्ही साध्या विलायच्या घेतल्या तरी चालू शकते। आता ह्याच्यामध्ये ना 6 लवंगा घेतलेल्या आहेत, ती अशा आकाराच्या आहेत, आणि 7 मिरी घेतलेली आहेत। हे काय भाजलेलं नाही आहे, हे सगळं कच्चंच साहित्य आहे। आणि जर तुम्हाला हे जर नसेल टाकायचं ना, तर चिकन मसाला मी अपलोड केलेला आहे, तो चिकनला पण टाकू शकता आणि मटनला पण टाकू शकता। आपल्याकडं मटन मसाला पण वेगळा मी अपलोड केलेला आहे। तसं हे सगळं वाटण करताना कसं करायचं, तर तुम्हाला जर जास्त दिवस जर ठेवायचं असेल का नाही, तर हे दोन्ही साहित्य एक साईडला काढून घ्यायचे, वेगळे वाटण करायचे। हे एकदा वेगळं वाटण करायचं। जर तुम्ही 2 दिवस अगोदरच करून ठेवताय तर अशा पद्धतीत जरी केलं, फ्रीजमध्ये ठेवलं तरी खराब होणार नाही। आता मी एकत्र वाटण करणार आहे, तर काय काय एकत्र वाटण करणार आहे हे तुम्हाला सांगते। खूप जणांच्या अशा मला कमेंट होत्या की ताई मोठं मोठं केल्यानंतर हे खोबरं बारीक होत नाही, तर हे एक गोष्ट सांगते। पहिलं आपण खोबरं बारीक करायचं, खोबरं बारीक केलं की नाही की त्याच्यामध्येच हा गरम मसाला बारीक करायचा। गरम मसाला बारीक केला की नाही, मग त्याच्यामध्ये तुम्ही कांदा बारीक करू शकता, टोमॅटो बारीक करू शकता, हे बाकीचं साहित्य पण त्याच्यामध्ये टाकून बारीक केलं तरी चालेल। पाण्याचा वापर जरी नाही केला तरी चालेल, तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे, पण पहिले हे बारीक करून घ्यायचं। आणि जर तुम्ही ही जर खिसून भाजलं ना तर बिलकुल बारीक म्हणजे एकत्र सगळं बारीक केलं तर बारीक होऊन जातं। तर मी काय करणार आहे माहिती आहे का, हे टोमॅटो वेगळे बारीक करून घेणार आहे आणि हे सगळं साहित्य मी एकत्र बारीक करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला मी दाखवते। पहिलं बघा, आता मी सुक्कं खोबरं जे भाजलं होतं ना ते बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बाकीचं साहित्य ह्याच्यामध्ये टाकून जर बारीक केलं की नाही, तर मग खोबऱ्याचे तुकडे वगैरे राहत नाहीत। आता हे मी सगळं म्हणजे बारीक करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। वाटण बघा, बिलकुल पाण्याचा वापर केला नाही, बंद चालू करून घेतलेलं आहे। पूर्ण साहित्य सगळं टाकलेलं आहे, ह्याच्यात फक्त टोमॅटो टाकले ना, तेवढं बारीक केलेलं आहे। आणि तुम्हाला हे बनवायचे आणि लगेच वापरायचे तर मग थोडंसं पाणी टाकून पण तुम्ही चांगलं बारीक करू शकता, मस्त बारीक झाले। आता हेच तुम्ही जर फ्रीजमध्ये जर ठेवलं की नाही, एखाद्या काचेच्या भरणीमध्ये, बॉटलमध्ये, तर तुम्ही हे 8 ते 10 दिवस वापरू शकता।
नाही तर असं एक प्रत्येक जर भाजीला एक एक चमचा जरी तुम्ही वापरला कोणत्या बी चालेल. आणि चिकन मटनसाठी तर एकदम चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकले नाही तर कोथिंबीर फक्त टाकलेली आहे. हे बघा तसेच. आता हे आपण बनवताना मग हे मी बारीक करून टाकणार आहे. 1 किलो असेल तर 1 टाकायचं, 2 किलो असेल तर 2 टाकायचे. चिकन बघा मी शिजवून घेतलेलं आहे. कसं शिजवायचं तर चिकनच्या रेसिपी खूप अपलोड केलेले ते. आणि हे जास्त पण मी शिजवलेलं नाही. तर आपण कसं पूर्णपणे शिजवतं असं मी तर शिजवलेलं नाही आहे. कारण की आपल्याला सुक्कं बनवायचे त्याच्यामध्ये पण जर आपण जर हे शिजवलं का नाही तर मग अजून त्याच्यामध्ये टेस्ट मूर्ती आणि चव छान लागते. त्यासाठी मी ह्याला कमीत कमी तरी 50% फक्त मी शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यात शिजवताना एक तेजपत्ता फक्त टाकलेला आहे, कांदा, हळद, मीठ एवढंच टाकलेलं आहे. जर तुम्हाला हवा असेल शिजवताना तर मग 2 लवंगा, 1 हिरवी विलायची किंवा मसाला विलायची, दालचिनीचा तुकडा असं टाकून जरी शिजवलं तर तशा पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ह्याचं सुक्कं बनवून दाखवते. कढई ठेवली बघा गरम करायला आणि चांगली गरम झालेली आहे. त्यात आपण तेल टाकून घेऊया. आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मी एवढं तेल टाकलेलं आहे म्हणजे 1 ते 1.5 पळी टाकलं असेल. आणि गरम होऊन देऊया. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडासा कांदा. तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये 1 तेजपत्ता पण टाकू शकता, कारण आपण शिजवताना 1 टाकलेला आहे आणि आपण मसाल्यामध्ये पण 1 बारीक केलेला आहे. तर ह्या चमच्याच्या मापानं घेतलं होतं साहित्य. आता एक कांदा काय करूया चांगला भाजून घेऊया. कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1च टोमॅटो मी बारीक करून घेतलेला आहे, ते पण मी टाकून घेते. आणि त्याला काय करते 1 मिनिटभर फक्त आपण मिडियम गॅसवर परतून घेऊया. मिडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचा कच्चापणा जास्तवर. आता ही जर तुम्ही 2 किलो जर करत असाल का नाही तर मग दोन्ही पण टोमॅटो टाका बरं का ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया. तर हा चमचा घेतलेला आहे बघा, चमच्याच्या मापानं टाकून घेणार आहे. कारण मी ही तुम्हाला 2 किलोसाठी दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2.5 किलो पण बनल. मी 2.5 चमचे टाकलेले आहे. गॅस मिडियमच आहे बरं का. आता ह्याला मी परतून घेते. मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे तेल सुटस्तवर, कारण भाजलं तर असते. गॅस करणार आहे तर बारीक. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, फक्त कलरवाली मिरची पावडर ह्या चमच्याच्या मापानं घेतलेलं आहे साहित्य. त्यात मीठ टाकायचं थोडंसं, शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला टाकायचा, कारण आपण त्याच्यामध्ये कमी टाकलेला आहे. आता हे सगळं काय करते बारीक गॅसवर एकदा परतून घेते चांगलं. बारीक गॅसवर बघा सगळा मसाला परतून घेतलेला आहे, मस्त असा परतला गेलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं. तर मी ह्याच्यात शिजवताना थोडंसं पाणी टाकलं होतं, ते थोडं मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं ठेवलेलं आहे. मी 1 ग्लास टाकलं होतं, थोडंसं ठेवलेलं आहे बघा. एवढंच पाणी मी ठेवलेलं आहे त्यामध्ये. गॅस आता मी मिडियम करते आणि मिडियम गॅसवर एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. फक्त मी मिक्स करून घेतलं आहे बघा. बारीकच गॅस आहे आणि बारीक गॅसवरच फक्त मी मिक्स केलेलं आहे. तर आता ही बघा एकदम कसं माहिती आहे का, थोड्या वेळ जर ह्याला झाकून ठेवलं की नाही आपण तर ह्याला अजून पाणी सुटेल, कारण की आत्ता आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे पण ह्याच्यामध्ये टाकलं होतं. पहिलं पण आपण शिजवताना टाकलं होतं आणि नंतर पण आपण थोडंसं टाकलेलं आहे, जसं चव बघून की कमी जास्त लागलं तर त्याच्या हिशोबावर तुम्ही परत मीठ टाकायचं, जसं टाकताना आहे तसं. आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, गॅस बारीक आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे. आता ह्याच्यावर आपण आपलं 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवू. एकदा 5 मिनटासाठी जरी ठेवलं तरी चालू शकते. बारीक गॅसवर बघा 5 मिनटं ठेवलं होतं मी. तुम्हाला 2 ते 3 मिनटं सांगितलं पण 5 मिनटं झालेले आहेत. असं तेल सुटतं एवढं आणि असं एकदम बघा खाली लागत वगैरे नाही, लक्ष ठेवून करायचं. आता ह्याला परत मी हलवणार आहे. ही एकदम बघा सुक्कं पण इतकं खूप चविष्ट होतं बरं का अशा मसाल्यामध्ये केलं तर. जे आपण चिकन मसाला जे टाकलेला आहे ना वरनं, तो पण मसाल्याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे. हलवून घ्यायचं म्हणजे वर खाली केलं की नाही की सगळा मसाला लागतो. आता वरनं काय करणार आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि एकदम गॅस बारीक आहे, जरासुद्धा गॅस वाढवलेला नाही. जर कढई पातळ वगैरे असेल तर तुम्ही जरूर बघा, कारण ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे तर खाली लागू शकतं. एकदा 10 मिनटासाठी चांगलं मी ही वाफ काढून घेणार आहे बारीक गॅसवर. बारीक गॅसवर बघा जरासुद्धा मी झाकण काढलं नाही. एक 10 मिनटं 10 ते 15 मिनटं म्हणलं तरी चालेल. बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. आता हेच तुम्हाला जर लपथबी जर पाहिजे असेल तर ना, शिजवताना बी जे पाणी आपण टाकलं होतं ना, मी 1 ग्लास टाकलं होतं, शिजवून पहिलंच घेतलं होतं, तर मग हे पाणी टाकून पण तुम्ही थोडंसं वाढवू शकता. बघा किती खूप चविष्ट झालेलं आहे. एकदा करून बघा, एकदम झटपट तुम्हाला रेसिपी सांगते आणि सविस्तर सगळं सांगते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.